नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचा इंट्रो पाहून तुम्हाला लक्षात आले असेलच की आजचा विषय काय. तर आज आपण बघणार आहोत इंडियन नेव्हीची सबमरीन INS कुर्सुरा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय नक्कीच लिहा. आज मी आलेलो आहे विशाखापट्टणमच्या RK बीचवर, म्हणजेच रामकृष्ण बीचवर. अतिशय सुंदररित्या नटवलेला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू RK बीच हा ठरला आहे. बीच कसा असावा याचं उत्तम उदाहरण RK बीच ठरू शकतं. या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे, म्युझियम, खाण्यापिण्याच्या, वॉशरूमच्या उत्तम सोयी करण्यात आलेल्या आहेत. याच बीचवर साऊथ ईस्ट एशियामधील पहिले सबमरीन म्युझियम आहे आणि याच ठिकाणी एअरक्राफ्ट म्युझियम सुद्धा आहे. चला तर मग बघू INS कुर्सुरा. सबमरीन म्हणजे पाणबुडी, मॅरिटाईम फोर्सचा एक अविभाज्य घटक. भारतीय नौदलात सबमरीन असावी अशी कल्पना 1959 मध्ये आली. भारताने तत्कालीन USSR म्हणजे सोव्हिएत युनियनला त्यांच्या यशस्वी ठरलेल्या फॉक्सट्रॉट या मॉडेल्सच्या 8 सबमरीन्सची ऑर्डर दिली. यातील पहिल्या सबमरीन्सचे INS कलवरीचे 8 डिसेंबर 1967 रोजी USSR रिगा या ठिकाणी कमिशनिंग करण्यात आले. 8 डिसेंबर हा सबमरीन डे म्हणून भारतीय नौदल हे दरवर्षी साजरं करत असतं. या 8 मधीलच एक INS कुर्सुरा. INS कुर्सुरा 18 डिसेंबर 1969 रोजी कमिशनिंग करण्यात आली, म्हणजे सेवेत रुजू झाली, आणि 27 फेब्रुवारी 2001 रोजी डिकमिशनिंग झाली, म्हणजे सेवेतून निवृत्त झाली, आणि 9 ऑगस्ट 2002 रोजी या सबमरीन्सचे म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आले. 91 मीटर लांब, 12 मीटर उंची आणि 8 मीटर व्यास असलेल्या या सबमरीनचे वजन सरफेसवर म्हणजे पाण्यावर 1945 टन आहे, तर पाण्याखाली 2469 टन वजन आहे. 1971च्या भारत पाकिस्तानच्या युद्धात या सबमरीनने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण थोडक्यात समजून घेऊ की सबमरीन काम कशी करते. दाखवत असलेल्या डायग्रॅमवर नीट लक्ष द्या. सबमरीनला 2 हल असतात, आउटर हल आणि इनर हल. आउटर हल म्हणजे बाहेरील आवरण, इनर हल म्हणजे आतील आवरण. इनर हलला प्रेशर हल सुद्धा म्हणतात. इनर हल म्हणजे जी मोकळी जागा दिसत आहे सर्कलमध्ये त्याला इनर हल म्हणतात. या ठिकाणी सर्व क्रू मेंबर्स असतात, इक्विपमेंट्स असतात. यामध्ये पिवळा रंग हा हवेचा रंग आहे आणि निळा रंग हा पाण्याचा रंग आहे. पहिल्या आकृतीकडे लक्ष द्या. या ठिकाणी म्हणलेलं आहे की सरफेस म्हणजे सबमरीन ही पाण्यावर तरंगत आहे. आउटर हल आणि इनर हल मधील जागेला बलास्ट टँक्स असं संबोधलं जातं. तर सध्या या बलास्ट टँक्समध्ये पूर्णपणे हवा भरलेली आहे, त्यामुळे ते पिवळ्या रंगानं दाखवलेलं आहे. ज्या वेळेला सबमरीनला डाईव्ह करत सबमर्ज व्हायचं असतं, म्हणजे समुद्र तळाखाली जायचं असतं, तेव्हा बलास्ट टँक्समध्ये थोडं पाणी हे घेतलं जातं. आणि ज्या वेळेला सबमरीनला वरती यायचं असतं, जेव्हा पाण्यावर तरंगायचं असतं, तेव्हा या बलास्ट टँक्समध्ये प्रेशराइज्ड एअर ही भरली जाते, जेणेकरून सबमरीन ही वर येईल. या ठिकाणी आकृत्यांमध्ये तुम्ही बघू शकता की सबमरीन ही पाण्याच्या खाली कशी जाते आणि पाण्याच्या वर कशी येते हे दाखवण्यात आलेलं आहे. INS कुर्सुरा या सबमरीनमध्ये 7 कंपार्टमेंट्स आहेत. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. यातील पहिलं कंपार्टमेंट आहे ते म्हणजे ट्रॉपिडो चेंबर. तर ट्रॉपिडो म्हणजे काय, तर ट्रॉपिडो म्हणजे पाण्यामध्ये चालणारं सिगार शेपमधील मिसाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ट्रॉपिडो लॉन्चिंग सिस्टीम कंट्रोलर या ठिकाणी आहे. तर या तुम्ही पाहत आहात त्या ट्रॉपिडो ट्यूब्स आहेत. या ट्रॉपिडो ट्यूब्समध्ये हे ट्रॉपिडो असतात, ते घातले जातात आणि टार्गेट सेट करून त्या टार्गेटच्या दिशेने सोडले जातात. तर या सबमरीन्सची कपॅसिटी ही 22 ट्रॉपिडो घेऊन जाण्याची आहे. आणि आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पाण्याखाली टार्गेट कशी शोधली जातात. जमिनीवर असताना रडारच्या माध्यमातून आपल्या दृष्टीने आपण टार्गेट ओळखू शकतो. तर पाण्याखाली सोनार टेक्नॉलॉजी वापरली जाते. सोनार टेक्नॉलॉजी म्हणजे साध्या भाषेमध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्स या सोडल्या जातात. या साऊंड वेव्सच्या मार्गामध्ये जर टार्गेट आले, एखादी वस्तू आली, तर त्या बाउन्स बॅक होतात, म्हणजे त्या साऊंड वेव्स इको होतात. टार्गेटपर्यंत साऊंड वेव्हला लागणारा वेळ तसेच येणारा इको या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून टार्गेट कुठं असेल याचा अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार टार्गेट हिट केलं जातं. आता आपण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जात आहोत. तुम्ही बघितलंच की तर या ठिकाणी वॉश बेसिन होतं.
त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स आता दिसत राहतील. यातील बरीच इन्स्ट्रुमेंट्स माहीत नाही आहेत. ही कॅप्टनची केबिन आहे, या ठिकाणीच त्यांची राहायची सोय आहे. कशी सिस्टीम आहे ते तुम्ही बघू शकता. 6 फुटापर्यंतचा माणूस व्यवस्थित जाऊ शकतो, हे मी बघितलं. तर तुम्हाला मी जे आता टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं की सोनार टेक्नॉलॉजी, तर या रूममधूनच या सर्व टेक्नॉलॉजीचा कंट्रोल जो आहे तो होत होता. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता बाजूला की जो क्रू मेंबर्स आहेत त्या क्रू मेंबर्सची राहायची सोय या ठिकाणी अशी करण्यात आलेली आहे. 2 ठिकाणी आहे, ही मागील बाजूस आणि पुढील बाजूस सुद्धा. तर एकूण 22 क्रू मेंबर्स या सबमरीनमध्ये राहू शकतात अशी या सबमरीनची कॅपॅसिटी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यांची ही लंच करण्यासाठी, ब्रेकफास्ट करण्यासाठीची ही छोटीशी अशी रूम आहे. या ठिकाणी कंपार्टमेंट कूल राहण्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत. या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता की बॅटरीज आहेत. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडेल की सबमरीन चालते कशी. तर सबमरीन जी आहे ती जेव्हा पाण्यावर असते, म्हणजे जेव्हा तरंगत असते, आपल्याला डोळ्याला दिसत असते, तेव्हा ती डिझेल इंजिन्सवर चालते. म्हणजे या सबमरीनबद्दल पर्टिक्युलर बोलत आहे. आणि जेव्हा ती पाण्याखाली असते तेव्हा बॅटरीजवर चालते. आता आपण कंपार्टमेंट 3 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी परत एक टॉयलेट आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वगैरे चालवण्यासाठीची सोय करण्यात आलेली आहे. तर आत्ताची जी ही सबमरीन आहे ही डिझेल इंजिनवर चालणारी आहे. आता नवीन ज्या सबमरीन आलेल्या आहेत 1991 नंतरच्या, या सबमरीन न्यूक्लिअर एनर्जीवर चालणाऱ्या आहेत. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स दिसतात. यातील काही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स माहीत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. मला जे माहीत आहेत त्यातले मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगत आहे. या ठिकाणून तुम्ही बघू शकता की बॅलास्ट टँक्स जे आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी, चेकिंग करण्यासाठी या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. ही त्यातीलच काही इक्विपमेंट्स आहेत, यातून तुम्ही पाहू शकता. आता आपण पुढील कंपार्टमेंटमध्ये जात आहोत. हे रेडिओ स्टेशन आहे. रेडिओ थ्रू जे काही कम्युनिकेशन आहे ते या ठिकाणून होत होतं. ही सबमरीन जेव्हा कमिशनिंग झाली तेव्हाचे सर्व डिटेल्स या बोर्डवर दिलेले आहेत. आता आपण इव्हॅपोरेटर सेक्शनमध्ये जात आहोत. हे इव्हॅपोरेटर्स आहेत. हा पूर्णपणे जो कंपार्टमेंट आहे हा इव्हॅपोरेटर्सचा आहे. इव्हॅपोरेटर्सचा उपयोग काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वॉटरप्रूफ सूट जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. गाझी अटॅक हा उत्तम पिक्चर आहे की सबमरीन कशी चालते, कशी काम करते आणि हे जे काही आपण सोनार वगैरे सगळं बोललो हे कसं वर्क होतं हे या गाझी अटॅकमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तो पिक्चर तुम्ही बघू शकता. आता आपण बघितलं की टीन फूड जे आहे ते स्टोअर करायची कशी सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कूक दाखवण्यात आलेलं आहे की या ठिकाणी जे काही खाण्यापिण्याची सोय आहे ती या ठिकाणून केली जाते. या सबमरीनची माहिती देण्यासाठी या ठिकाणी एक गाईड होते आणि त्यांना या सर्व इन्स्ट्रुमेंटबद्दल उत्तम अशी माहिती होती आणि ते देत होते. परंतु 2020 साली कोरोनामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विविध प्रकारची अनेक गेजेस आहेत. आता ही गेजेस नक्की कशासाठी वापरतात, काय वापरतात हे जर एखादा एक्सपर्ट असेल तर तोच ते सांगू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण आता इंजिन रूममध्ये आलेलो आहे. या ठिकाणी 2 इंजिन्स आहेत. 2000 HP 2 इंजिन्स आहेत. वरती डिझेल टँक आहे आणि ही खाली इंजिन. एक इंजिन त्यांनी ओपन करून ठेवलेलं आहे जेणेकरून आपण पाहू शकतो. आता आपण 6व्या कंपार्टमेंटकडे जात आहोत. 6वा कंपार्टमेंट हा जो आहे हा संपूर्णपणे इलेक्ट्रिक मोटर्सचा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मोटर्स आहेत आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये बलास्ट टँकमध्ये बघण्याची सोय किंवा त्या ठिकाणी उतरण्याची वगैरे जी काही सोय आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व जे काही इलेक्ट्रिक कंट्रोल्स आहेत किंवा ही एक कंट्रोल रूम आहे हे असे तुम्ही म्हणू शकता. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. मी रात्री आलेलो आहे आणि या ठिकाणी अपुरा प्रकाश असल्यामुळे व्हिडिओ क्वालिटी चांगली आलेली नाही आहे, त्याबद्दल क्षमस्व.
या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता खाली बलास्ट टँकमध्ये पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आता आपण 7व्या कंपार्टमेंटकडे जात आहोत. या ठिकाणी आणखीन एक वॉश बेसिन आणि टॉयलेट आहे. या सर्व गोष्टींसाठी पाणी तर लागणारच, तर एकूण 38 टन गोडं पाणी वाहून न्यायची या सबमरीनची कॅपॅसिटी आहे. आता आपण 7व्या कंपार्टमेंटकडे आलेलोच आहोत. 7वा कंपार्टमेंट हा टॉर्पिडो कंपार्टमेंट आणि त्याचबरोबर स्टोरेज कंपार्टमेंट म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सुद्धा टॉर्पिडो जे आहेत ते स्टोअर केले जातात. 1967 साली या सबमरीनची किंमत किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मला सुद्धा पडला, परंतु याची अचूक अशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. जेव्हा तुम्ही ही सबमरीन पाहण्यास याल तेव्हा याच्या विरुद्ध दिशेला एअरक्राफ्ट म्युझियम आहे, ते सुद्धा पाहायला विसरू नका. आपल्या सोयीसाठी सबमरीनमध्ये जाण्यासाठी हे वेगळे मार्ग करण्यात आलेले आहेत. अन्यथा सबमरीनमध्ये हे जे वरील भाग बघत आहात या ठिकाणाहूनच ये जा ही केली जाते. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.